चल. हे देवाचं वाद्य आहे. जमीनदाराच्या मनोरंजनासाठी नाहीये. तुमच्या तोंडूनही मावं नाव घ्यायचं नाही. त्यांना माही धडपडीची खरेपणाची जाणीव आहे. तीच लोक मला मुक्ता म्हणून हाक मारू शकतात. हजेरीवर काम करणाऱ्या पण त्या रंगवणाऱ्यांना मान सन्मान इज्जत नसतो का? तुमच्या फळबागात जी रोजंदारीवर राबते आहेत त्यांना इज्जत नसते. हा तुम्ही त्यांना देत नसाल ती गोष्ट वेगळी आहे. उलट ते तुम्हाला मालक मालक म्हणतात म्हणून तुम्हाला इज्जत आहे हे लक्षात ठेवा. तुम्हाला तुमची श्रीमंती दाखवायला तुमचं हे घर, पैसा, जमीन, लोकांमधली ओळख दाखवावी लागते. मायासाठी माया संबळच बक्कळे. तो तेव्हाच वाजितो जेव्हा माई इच्छा असते. तुझ्या इच्छेला जन्म देतो पैसा. बोल किती पैसा हवाय. संबळ वाजव, पैसा देतो. तुम्ही ज्या घाणेरड्या पद्धतीने माझ्याशी बोलताय तुम्हाला अजिबात शरम वाटत नाही का? हे शरम तर तुला वाटली पाहिजे. मला दिलेलं वचन मोडून माझ्या मुलाच्या खोलीमध्ये राहतेस तू, तेव्हा नाही वाटली तुला शरम? मी अजूनही त्यांना हात लावणार नाही, पण त्यांच्या इच्छेला मी कायम विरोध करू शकणार नाही. तुम्ही जर आमच्याकडून आमचं काम काढून घेतलं नसतं, आजीशी इतक्या वाईट पद्धतीने वागले नसते ना, तर आज ही वेळ आलीच नसती. त्यांचा राग मी स्वतः तुमच्या अंगावर ओढून घेतलाय. माझ्या मुलाच्या बाबतीमध्ये अक्कल नको शिकवू. लहानपणापासून त्याचे रुसवे फुगवे कसे काढायचे बरोबर माहिती आहे मला. आणि त्याच्या खोलीतून तुला बाहेर काढून या घराच्या बाहेर कसं काढायचं हेही माहिती आहे मला. लग्नानंतर नवरा बायकोचा संसार सुरू होतो, त्यासाठी त्यांना एकत्रच राहावं लागतं. मी पैसे देऊन सांगतो असं काहीच होणार नाही. ठरलं तर मग तुम्ही आम्हाला आता एकत्र राहण्यापासून थांबवून दाखवाच. मग तू संबळ उचलून सारंगच्या आयुष्यातनं कायमची निघून जाशील. काय झालं? तुझा चेहरा असा घाबरल्यासारखा का दिसतोय? अगं या दागिन्यांच्या वाजाने, एवढ्या मोला महागाचे दागिने कधी आपण घेऊन फिरलोय का सोबत? याची सारखी कोणतरी लक्ष ठेवून मागून मागून आपले येते अशी भीती वाटते मला. आणि माझ्याकडे द्या ठेवायला. माझ्याकडे कोणी घ्यायला आलं ना की लांब पळून जाईल. आणि मग आम्हाला तुला आणि दागिन्यांना दोघांना सापडत बसावं लागल. मी काय म्हणतो कुसुम, आपण हे दागिने तिकडे मुक्ताला देऊन आलो तर? अहो पण गजान भक्ती त्यांना काय सोबत घेऊन चालू ना त्यांना. आपल्याला काय तिकडे थांबायचं थोडीच आहे. दागिने दिले की लगेच माघारी परतायचं. आणि यांना बघून मुक्ताला पण बरं वाटेल ना. हा, मला बघून राव सावने पण बरं वाटेल. अख्खा संसारासाठी काम करून पैसे कमवून खरं तर माझी जबाबदारी. मग मुक्ता मी फोटोग्राफी करत असलो, माझी आवड जरी जपत असलो ना, पण मुक्त त्यामुळे मी माझ्या जबाबदारीपासून लांब तर नाही ना पडू शकत. मला माझ्यासोबत काम करावं लागतं. हे पण मुक्ता काळजी करू नकोस, मी ऑनलाईन जॉब शोधतो. संसारासाठी काम करण्याची जबाबदारी फक्त पुरुषांचीच असते का? नवरा बायको घरातले खांब असतील, पण त्यासाठी दोघांनी सारखंच राबायचं असतं. आमच्या घरात नाही का? आम्ही सगळे एकत्रच राबितो. पण हा, श्रीमंतांच्या घरात तशी गरज पडत नसेल, पण गरजेनुसार घरातल्या बाईने सुद्धा उभं राहायलाच पाहिजे. भाव वाटायला लहान असला तरी चालेल, ते उचलायला मला आनंदच होईल. उगाच नाही तुझ्या प्रेमात पडलं.
आणि रोज नव्यानं पडतोच. मुक्ता, तुला आयुष्यात जे करायचंय ना ते कर. तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी कायम तुझ्यासोबत उभा असेल. काय झालं? मी तुम्हाला सांगायचीच विसरले. मगाशी तुमच्या वडिलांनी तुमच्या सोबत या घरात राहू देणार नाही असं सांगितलंय. अहो, लग्नानंतर नवरा बायकोचा संसार सुरू होतो, त्यासाठी त्यांना एकत्रच राहावं लागतं. मी पैसे देऊन सांगतो असं काहीच होणार नाही. ठरलं तर मग तुम्ही आम्हाला आता एकत्र राहण्यापासून थांबवून दाखवाच. मग तू संबळ उचलून सारंगच्या आयुष्यातनं कायमची निघून जाशील. मुक्ता, हे बघ, त्यांना जे करायचंय ना ते करू दे. काही झालं तरी आपण एकत्रच असणार. फक्त थोडाच वेळ. आलोच मी. आई, सारंग, आई प्लीज दार उघड ना. आई, मला तुझ्याशी बोलायचंय. हे बघ, मला तुला काहीतरी सांगायचंय. तू बोल, ऐकते मी. नाही आई, आई मला तुझ्या डोळ्यात बघून बोलायचंय. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा. आई, ए आई प्लीज दार उघड ना. बघ, इथे कोणीच नाही, कोणाला समजणार नाही आणि मी पटकन बोलून टाकेन. तुला जे काही सांगायचंय ते तिथूनच सांग आणि जा. त्याचा त्रास अडचणी आणखी नको वाढवू. ठीक आहे आई, मला तुला हे सांगायचं होतं की मी आज मुक्ताला आपल्या घरात घेऊन येतोय. अगं, आजपासून ती माझ्या सोबत माझ्या रूम मध्ये राहणार. आई, या घरची सून असल्याप्रमाणे वावरणार आहे ती. तिला मी ते सगळं दे जे एका बायकोला आपल्या नवऱ्याकडून मिळायला हवं. आई, आज मी माझी रूम फुलांनी सजवतो. माझ्या रूम मधला माझा पहिला सहवास तिला आयुष्यभर लक्षात राहायला हवा. बस इतकंच सांगायचं होतं. आई, मला माहितीये तू माझ्या समोर नसलीस ना तरी तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद मला समजतो. आणि आई, तू काहीच काळजी करू नकोस. मी सगळं ठीक करेन. मुक्ताची व्यवस्थित काळजी घेईन. तिला काहीच कमी पडू देणार नाही. आई, फक्त वाईट ह्याचं वाटतंय की मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही, तुझी काळजी घेऊ शकत नाही. आई, आम्हा दोघांना तुझी खूप आठवण येते. तुझी खूप कमी जाणवते. येतो. सारंग, कसं वाटलं दादाने दिलेलं सरप्राईज? भारी, लईच भारी सजवली तुम्ही खोली. आता मला माझ्या घरचे आल्याचं सरप्राईज देते. कसं आहेस? तुमच्या आशीर्वादानं सगळं ठीक आहे. मुक्ताला दागिने द्या आलो होतो. अरे वा. खर तर मोठे मालक, तुमच्या पायाजवळ पण उभं राहायची आमची लायकी नाही.
पण तुमचं मन मोठं म्हणून तुम्ही माझ्या मुक्ताला तुमची सून म्हणून स्वीकारलं. तुमचे उपकार कसे मानायचे कळत. घरामध्ये नोकरी करणाऱ्या माणसाच्या मुलीला सून करून घ्यायला मला काय वेळ लागलाय? पण मुक्ताताई तर इथं सून म्हणून आली आहे ना. काय? ते ताई सून म्हणून आली आहे ना. त्याची बायको म्हणून आली. या घरची सून ती कधी होऊ शकत नाही, कधीच नाही. एवढंच काय, ती या घरामध्ये कधी राहणार नाही. युवराज, हा दादा. आत्मारामला भेटायला एक खास गृहस्थ आलेत. जरा बोलवून आणतोस? हो. या. मला माहित आहे, तुम्ही मगाशी मला म्हणाले होते ना, मला काहीतरी दाखवणार आहे जे बघून मला लय आनंद होणार आहे. ते अजून दाखवायचं बाकी आहे ना. मुक्ता, अगं ते सरप्राईज हेच तर आहे बघ. मला माहित आहे, खरं सरप्राईज तुम्ही लपवताय. बरं, मी डोळे विचारायचे नाही. छोटा बिंदू निघ ना बाहेर. एकदा मुक्ताला तरी भेटूया. आत्माराम, तुझ्या पोरीनं चूक केली. आमच्या घरची सून होण्याची स्वप्न पाहिली. स्वप्नाला तू पाठिंबा द्यायला नकोस. त्या स्वप्नाला बळ देण्याची चूक केलीस तू. वेळीच कान उपटले असतेस तर हा दिवस आला नसता. आणखीन एक गोष्ट, या घरची सून काय मोलकरीण होण्याची सुद्धा लायकी नाहीये तिची. ज्या घराने तुला भाकर दिली, ज्या घराने तुला पैसा दिला, काम दिलं, त्यांच्यावरतीच उलटलास तू. नाही मालक, नाही. उचल ती संबळ आणि वाजव. संबळ संबळ कमून मालक. ए आत्माराम, प्रश्न विचारायचे नाही तर दादाने सांगितलंय ना, मग वाजवायचं. जी चूक केलीस त्याचं प्रायश्चित्त घ्यायला सुरुवात कर. प्रायश्चित्ताच्या कार्यक्रमाचा शुभारंभ तुझ्या संबळ वादनाने व्हायला हवा. उचल संबळ. हो, त्याला तरच होतो. मालक, काय चुकलं माकलं असेल तर माफ करा. पाया पडतो, मालक. पायाला हात लावू नको. संबळ उचल आणि वाजवायला सुरुवात कर. वादन चांगलं धणक्यात व्हायला पाहिजे, नेहमीसारखं. संबळ तर वाजवायचंय. लहानपणापासून तरसायचे वाजवायला. आईला राग यायचा म्हणून चोरून वाजवायचे. समाज विरोध करायचा हात बांधलेले असायचे तेव्हा
कितीतरी दिस त्याकडे फक्त बघत राहायचे. कधी हप्त्यातून एखाद्या वेळेस, कधी महिन्यातून एखादा मिनिटच वाजवायला भेटायचा. लय धडपड व्हायची, पण आज रात्रभर वाजवायला भेटतोय. ते पण देई आई समोर. देवी आईला हेच पाहिजे, यांचा डाव नाहीये हा. देवी आईची इच्छा आहे. म्हणून मी वाजवणार, रात्रभर संबळ वाजवणार. मला माफ करा. मी या घरात राहीन की नाही मला माहित नाही, पण मला माझं घर वाचवावं लागल. मी माझ्या घरच्यांना रस्त्यावर नाही येऊ देणार. झालं? चला दाजी, आपल्या नोकरांसाठी ज्या खोल्या आहेत तिथं यांना पाठवा. म्हणजे यांची लायकी नसली तरी तिथंच राहायला द्या यांना. आणि हो, जेवायला घाला. जरा गोडाधोडाचं बघा. काय बळी जाण्यापूर्वी खायला घालावं म्हणतात. रावसाहेब थांबा. मालकांची आणि आमची बरोबरी कधीच होऊ शकत नाही. उगाच असं काही बोलून आम्हाला जाणू नका हो. आम्ही काय आधी पण तिथंच राहत होतो, त्यात आम्हाला अपमान काही वाटत नाही. पण तुम्ही मनाला लावून घेऊ नका. आमच्या मुक्तानं हे जे काही केलंय. आई अण्णा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी आपल्या घराला काही होऊन देणार नाही, आणि त्यासाठी मला हे घर सोडावं लागलं तरी चालेल. मला तुझा त्याग मान्य आहे मुक्ता. तू लढ. आणि आज आपण माझ्या रूम मध्ये नसलो ना तरी इथे ह्याच चौकात एकत्र असू. आपल्याला अजून काय पाहिजे? झालं असेल तर निघा. चला निघा, आपापल्या कामाला लागा. चला. आई, लेकराचा सांभाळ कर. रात्रभर संबळ वाजवायचं आहे तिला. तूच शक्ती दे, तूच बळ दे. तुम्ही निघा. आणि हो, सकाळी या. हरलेल्या मुलीला कायमची घरी घेऊन जायला. आई अण्णा, जा तुम्ही. जा. तुम्ही पण जा. काळजी करू नका, सगळं ठीक होईल. तुम्हाला वाटत असेल तुम्ही जिंकणार आहात, पण कर्म नावाची एक गोष्ट असते जी आज तुम्हाला नक्की आडवी येणार आहे. बघू.
मुक्ता, मी तुझ्या सोबत आहे. ही लढाई कधीच तुझ्या एकटीची नव्हती आणि यापुढेही नसेल. आपण दोघं मिळून या आव्हानाला सामोरं जाऊ आणि पुन्हा एकदा सगळ्यांना कळेल की आपलं दोघांचं एकमेकांवर किती प्रेम आहे. पण मुक्ता, हे बघ, आपल्याला सावध राहावं लागेल. तुला होणारा त्रास पाहण्यासाठी रावसाहेबांनी तुला रात्रभर संबळ वाजवण्याचं आव्हान दिलंय. आणि जरी तू हे आव्हान जिंकलीस ना, तरी ते घर आता माझं आहे असं म्हणून रावसाहेब ते घर जाळू शकतात. पण मुक्ता, तू टेन्शन घेऊ नकोस. मी असं काहीच होऊ देणार नाही. मी थोड्या वेळात परत येतो. मुक्ता, तू संबळ वाजवत राहा. मी तुझ्या सोबत आहे. आलोच मी. आई, मला माहित आहे तू माझी परीक्षा बघातीये. मला हे पण माहित आहे की तू हे जाणून बुजून करते. तुला तू या मुक्ताला तावून सलाखून पुढच्या आयुष्यासाठी तयार करायचंय. आई, मी किती पण मोठ्या परीक्षेला कायम तयार असेल, पण तू तुझं मायावरचं लक्ष बाजूला ठेवू नको. मी किती पण कर्ज उचलायला तयार असेल, पण तू माझ्या अंगातलं बळ व्हायला विसरू नको. वाजव वाजव. आता 2 तास झालेत फक्त, तर ही हालत. अख्खी रात्र कशी काढणार? हं? हरणार तू, हरणार हरणार आणि आमचं घर सोडून कायमची निघून जाणार तुझ्या घरी. श्रीमंत होण्याचे स्वप्न बघणारं तुमचं कुटुंब रस्त्यावरती भीक मागताना बघायचंय मला. भीक मागताना. वाजव. तुला, तुझ्या जिद्दीला सलाम, तुझ्या हिमतीला, तुझ्या निर्धाराला सलाम. मुक्ता, तू तुझ्या घराची काळजी बिलकुल करू नकोस. सगळं मार्गी लावून आण. आणि तू फक्त आव्हान पूर्ण करण्यासाठी हा संबळ वाजवत नाहीयेस, तर तू त्या पुरुषी अहंकाराला भस्म करण्यासाठी हा गोंधळ मांडलायस. हो मुक्ता, आजची रात्र ही गोंधळाची रात्र आहे. मी इथेच असेन तुझ्या सोबत रात्रभर. मुक्ता, तू वाजव संबळ. मी दिवट्याहून दिवटीची पुकळी फुलवत राहीन. मुरळी हो, मी वाघ्याहून तुझ्या सोबत डौलत राहीन. मग पहाट होईल आणि आपल्या या निर्धारापुढे हे साखळ तंड तुटून पडतील. बाई 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 बाई, केवढा हा आवाज! ह्या राव दादांनी या मुक्ताला दिवसा संबळ वाजवायचं चॅलेंज द्यायला हवं होतं, तर बरं झालं असतं. आता एवढ्या आवाजात झोपायचं तरी कसं? काय माणूस आहे हा, एवढ्या आवाजात ठाराडूर झोपलेत. कुंभकर्णाची औलाद आहे नुसते. शी, काय करावं रे देवा. शी, काय आवाज, कसं झोपणार आहे आपण? कुणाच ठाऊक. शी, काय यांचा पण आवाज. कसं झोपू मी? नमन नटवर. हे नटराजा, तू तुझ्या एका पायाखाली राक्षस दाबून धरलास. एक पाय नाचासाठी उचललास. हातात डमरू पण वाजतोय.
तुझंच रूप घेऊन मुक्ता उभी आहे. तुझ्या या सच्च्या कलाकाराचा संबळ सकाळपातूर वाजत राहिला पाहिजे. म्हणजे हा राक्षसी कावा पायाखाली चिरडून टाकता येईल. माझं एवढंच मागणं आहे तुझ्याकडे नटराजा. मुक्ताला साथ दे, ताकद शक्ती दे, बळ दे. भाऊ गव्हाणवाडी पर्यंत सोडता का? मी सोडला असतं तुम्हाला, पण काय मी जरा घाईत आहे. कितीही पळा पण तेच घडल जे देवी आईच्या मनात आहे. हिचा जोर वाढत कसं काय चाललंय? काय झालं का हिला? हा इथे काय करतोय? आईचा विश्वास हिची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतोय. मी पण हरणार नाही. जिंकणार तर शेवटी मीच. हा दादा. मुक्ताचं संपूर्ण घर जाळून भस्मसात करून टाक. पण दादा अजून ती थांबणार. अख्खी रात्र अजून बाकी आहे. कळलं? ती नक्की थांबणार. पैज हरणार. असल्या नालायक मुलीला जन्माला घातलेल्या आई वडिलांना रस्त्यावर यायला पाहिजे. घर जमीनदोस्त करून टाक. पैज हरल्यानंतर ही जेव्हा घरी जाईल तेव्हा सगळं कुटुंब असं रस्त्यावर आलं पाहिजे. एका पाठोपाठ एक असे धक्के देत राहणार मी तिला. जाळून टाक. हरणार तू मुक्ता, पण माझ्या सारंगच्या आयुष्यातनं कायमची निघून जाणार. पैज मीच जिंकणार. बघ तू. बस बस येड्या काढायची. तुकाराव अरे तुकाराव फोन आलाय. हॅलो बोला ना युवराज भाऊ. अरे घेतली का? बैरू सोमवारी येत नसतो. बुधवार आहे आज. हा का युवराज भाऊ तुम्ही काय तर सांगणार होते ना. तुझ्या माणसांना घेऊन जा आणि ते घर जाळून टाका. शेगा हवा मी घराजवळ जाई. युवराज भाऊ तुम्ही फक्त आधीच करा. एका झटक्यात घर फुकून टाकतो का नाही बघा. हा युवराज भाऊ ते अजून संबळ वाजतेला कानावर येते हो. तुला काय करायचं आहे जेवढं सांगितलं तेवढं कर. बर बर चालेल चालेल. लंगडा घोडा आणि युद्ध में दौडा.
अरे येड आहे का तू? अरे स्वतःच्या पायावर तुला उभं राहता येत नाही हे याचा आधार घेत आणि आम्हाला अडवाय चालय अरे अरे बघत काय बसलाय लावून टाका आग थांबा ए नाही थांबा या माणसानं आमची मदत केली या त्याची परत फेड तर करायच लागणार. हे होईल ते होईल पण मी देवी आईच्या माणसांना असं रस्त्यात नाही सोडू शकत. बसा तुम्ही गाडीत या बसा. चला 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 हो मी तर तुम्हाला गावच्या येशीपाशी सोडून आलो होतो आणि तरी तुम्ही माझ्या मदतीसाठी इथं आलात. बाळा तुझ्या तोंडावर मला लई त्रास दिसला. तू एवढ्या रात्री मदत केली मग तुला तरी एकटं कसं सोडणार आम्ही. आणि हा रात्रभर तिच्या सेवेला होता. मुक्ता हे लई चुकीचं घडतंय बरं का. अगं तू मोठ्या मालकांचा अपमान करून राहिली. माफ करा अण्णा, मला माहित आहे तुम्हाला माई लाज वाटते ती. त्यात तुम्ही येते चाकर, तुम्ही तुमच्या मालकांना असं नाही पाहू शकणार. पण अण्णा त्यांनीच मला इथं उभं राहून रात्रभर संबळ वाजवायला लावला हे विसरून नाही ना चालणार. मी जर हारले असते त्यांनी इथं जर केलं असतं त्यांना कोणीच चुकीचं किंवा अपमान केल्याचं म्हणलं नसतं. रठीची हीच लायकी आहे, हिला शिक्षा व्हायलाच पाहिजे म्हणून नाचले असते. आई तुला माहित नाही यांना बायकांची किती अडचण आहे. स्वतःची मुलगी सोडली तर घरातल्या सगळ्या बायांना त्यांनी धारेवर धरले. अपमान केला जातो की त्यांना अपमान झालाय हेही समजत नाही. आता पुढे लाचार बनवून टाकले. ज्या घरातल्या बायांना हुकुमावर चालणाऱ्या हलणाऱ्या डुलणाऱ्या बाहुल्या बनवून टाकल्या यांनी. कोणी विरोधात आवाज चढवायचा नाही, कोणी किती चुकलं एक शब्दही बोलायचा नाही. त्यात मी एक गरीब मुलगी तुमच्या पायाजवळ बसण्याच्या पण लायकी नसलेली माझ्या हक्कासाठी उभी काय राहिली. मोठ्या मालकांचं आयुष्य बिथरूनच गेलं नाही. मला लई येळ संपायला निघाले
अपमान केला तरी मी कधी चुकीचं वागले नाही आणि वागणारही नाही. आज पण मी तुम्हाला फक्त तुमचा शब्द पाळायला सांगितले. मी जिंकले तर तुम्ही संबळ वाजणार तुम्ही स्वतः म्हणले होते. सारंग, तुला अजूनही सांगतेय, तोंड आवर. माझा दादा काही बोलत नाहीये ना, म्हणून म्हणून ह्याचा तोंडाचा पट्टा चालूच राहिलाय. दाजींचे हात बांधले गेलेत ना, म्हणून ह्यांना सगळ्यांना ऊत आलाय. दादाचे हात बांधले गेलेत, पण माझे नाही येत ना. 2 कानाखाली ठेवून देते, मग बरोबर सुचेल ह्याला सगळं. अगं 2 काय 4 फटके मार. तू आत्तेस माझी आणि तो तुझा हक्क आहे. पण आता मी जे काही बोललो ना, त्यातला एकही शब्द चुकीचा होता हे तू सिद्ध करून दाखव. पण तरी पण तू भानावर ये. गप्पा बसा. मी जर आज शब्द पाळला नाही तर आव्याचा माझ्यावरचा विश्वास उडेल. आणि तुम्ही इतकं सगळं बोलण्याची काही गरज नव्हती, पण मी तुम्हाला बोलू दिलं. सगळी मनातली गरळ उकलात तुम्ही. खरं तर मगाशीच म्हटलं होतं मी की मी माझा शब्द पाळणार म्हणून. ठीक आहे, पण बरं झालं, जे मनात होतं ते ओठांवर आलं. आता पुन्हा एकदा सांगतो, रावसाहेब नगरकर दिलेला शब्द कधीही मोडत नाही. मी तुला शब्द दिला होता ना, हरलो तर संबळ वाजवेन. मुक्त्या का हे नाही का शिकवलं तुला? काय करतेस? थांबव का हे सगळं? मुक्ता तुमची शिकवण बिलकुल विसरली नाही. तिला जे करायचंय ना ते करू द्या. मला विश्वास आहे मुक्ता कधीच चुकीचं वागू शकत नाही. ती जे काही चांगलं वाईट करते ना त्याच्या मागे तिचा काही ना काही हेतू हा असतोच. तर सुरुवात आहे. आज म्हातारीवरती उलटलंय, उद्या सारंगवरती उलटू शकतं. आणि म्हणूनच मला ती दोघं एकत्र नको आहेत. दादा ते दोघं. अरे वा, आजीची एवढी काळजी आहे तुम्हाला. म्हणजे मुलगा मुलगी सून जावई नातवंड नातेवाईकांची एवढी फौज आहे. साधं जागेवरून कोणी हल्लं नाही. अनबिलिव्हेबल आहात यार तुम्ही सगळे. काय आमची सगळ्यांची इतकी घाबरगुंडी उडाली ना की आम्ही अगदी थिजूनच गेलो इथे. हो, मी तर अगदी थबकलेच. म्हणजे मला काय करावं ना काही सुचणार. किती ओव्हर ऍक्टिंग करता तुम्ही. बस झाली, तुमची सगळी नाटकं समजतायत मला. आणि रावसाहेब नगरकर माफ करा, म्हणजे तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या सावत्र आईला बघायला डॉक्टर आणि ईसीजी काढायला एक माणूस बोलावला. दादा त्यासाठी काही पैसे लागतील तेवढे तुम्ही द्या. हा म्हणजे उधार म्हणून द्या. काळजी करू नका, तुमचा रुपया मी तुम्हाला परत करेन. तुम्ही नका आता काय बोलू. आरडाओरडी वाद नकोय त्या घरात.
आपल्याला आजीची काळजी घ्यायला पाहिजे आणि त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. दुसरा दिवस उजाडला, सकाळ झाली. जा ना, आपापली कामं करा. नाही पण दादा, म्हातारीला काही त्रास बीस झाला तर? हो ना. तिच्याजवळ आहेत ना माणसं, ते घेतील काळजी. तुम्ही नका काळजी करू, कळलं ना? असंही म्हातारीचं वय झालंय. समजा उद्या गचकली तर काय फरक पडतो? आपलं आयुष्य पुढे नेलं पाहिजे की नाही? मग आणि त्यातून तुम्हाला जर कुणाला तिचा पुळका आला असेल, प्रेम उतू चाललं असेल, तर तुम्ही जाऊन बसू शकता तिच्या उशाशी पाय दाबत. चाललंय प्रेम उतू आलाय, पुळका आलाय कोणाला? नाही नाही, मी पण नाही. नाही दाजी, आणि आपलं तर अजिबात नाही. हा. ये काय झालं? ये पुढे पुढे इथे. जा ना. काय ते बोल, असं खणखणीत बोल. दादा ते डॉक्टरला घेऊन आईला आली, म्हणजे आईला तपासायला डॉक्टरला घेऊन येऊ का? नशीब विचारलंस, न विचारता जर आणला असतास ना तर. काय रे, जरा पुरुषासारखा वाग ना जरा. अशा प्रसंगामध्ये जरा तुझा मर्दपणा दाखव. हे काय बायकांसारखा करत बसतोस? जा आता, घेऊन ये डॉक्टरला, नाही तर म्हातारी गचकेल. जा. एक्सक्यूज मी, मी आहे. शुअर. काका, काहीच करू शकत नाही मी स्वतःच्या आईसाठी. सगळं आयुष्य नुसतं भीतीने आणि ते हे दडपणाखाली घालवले. खूपदा वाटायचं की हे असं उठता बसता होणारा अपमान, ते घालून पाडून ऐकावे लागणारे शब्द, सारखा होणारा मानसिक त्रास, हे सगळं सहन करण्यापेक्षा ना आपलं कुटुंब घ्यावं आणि लांब कुठेतरी निघून जावं असं सारखं वाटायचं. पण नुसतं वाटायचं, प्रत्यक्षात ते हे प्रत्यक्षात कृती करण्याची हिंमत माझ्यात कधी झालीच नाही. भाषातल्या त्या नाकर्तेपणाने मला थांबवलं. मी कसा रे असा? काका रिलॅक्स. हरलो, मला ना हारल्यासारखं वाटतंय रे. असा विचार बिलकुल नाही करायचा. सारंग, तुला सांगतो, आईला जर काही झालं ना तर मी स्वतःला आयुष्यभर कधी माफ करू शकणार नाही. काका, तिला काहीच होणार नाही. हिम्मत ठेवायची, सगळं नीट होणार आहे. चुकीचा विचार अजिबात करू नका. पण मी काय म्हणते माधवी, आपल्याला कसं चांगलं वाईट सगळं कळतं, तसं या मुक्ताला कळत नसेल का ग? आता कोणी जाणून बुजून दुर्लक्ष करत असेल तर नाही, म्हणजे आपल्याला कसं वाटतं की आपल्या घरात सुख शांती असावी, आणि मुक्ता घरातून बाहेर गेल्याशिवाय घरात सुख शांती कशी येणार? का आता काय बोल? मी तर म्हणते सुख शांती नसली तरी चालेल, पण आपण घरातले, आपल्याला तरी तिने चांगली वागणूक दिली पाहिजे ग. पण कसलं काय आणि कसलं काय, आई बाबांनी चांगलीच पट्टी पडवून पाठवलंय तिला. आता ना माइंड गेम सुरू झाला. आपल्या दोघांना सोबत पाहिलं ना मुक्ता की असंच बोलला. चल आपण बाहेर जाऊ. त्यांना जर काय झालंच ना तर काय होईल माहितीये? ही लोक आधीच प्रत्येक गोष्टीसाठी तुला जबाबदार धरतात. त्यात आजीला काय झालं तर मोठ्या मालकांचं आणि तुझ्या भांडणामुळेच आजीवर ही येळ आली असं सगळे म्हणतील. आणि ह्या सगळ्याला मोठे मालक नाही तर तूच कारणीभूत आहे असं पण लोक म्हणतील.
या घरात एकच फाशीचा दोरखंड आहे आणि तो तुझ्या गळ्याच्या मापाचा आहे. अण्णा मी असं काहीच छोटे मालक, मला माहिती आहे तुमचा मुक्तावर लय जीव आहे म्हणून तुम्ही तिचीच बाजू घेणार. पण एक बाप म्हणून मला हे अजिबात पटत नाहीये. कशाला मोठ्यांच्या नादाला लागायचंय? कशाला काही सिद्ध करायचंय तुला? अरे गरीबाची पोर आहे तू. महालात आलीस तरी वर छताकडे बघायचं नसतं, आपल्या पायाकडे बघायचं असतं. म्हणजे पायाला टोचलेले खडे आणि पायाला लागलेली धूळ आपण कोण आहोत याची सतत आपल्याला आठवण करून देतात. बघा अण्णा, पण तिचं काहीच चुकत नसताना तिनं काय ऐकून घ्यायचं? निदान मी तरी ऐकून नाही घेणार. अहो याच हट्टापायी घरातल्या जवळच्या माणसांचा जीव जाऊ शकतो मालक. तुम्ही तिच्यासाठी जो आवाज उठवलाय त्यानं स्वतःच्या घरच्यांच्याच कान ठळ्या बसणार आहेत. मुक्तामुळं अख्खं घर उद्ध्वस्त झालं असं जर लोक म्हणले तर चालेल का तुम्हाला? एका बाईकडून लय अपेक्षा ठेवताना तुम्ही. मुलगी असो नाही तर सून असो, तिची चूक असो नाही तर नसो, तूच दोषी, तूच कारणीभूत. शांत बसायचं आणि सगळं सहन करायचं. हा जन्माने कर्माने बाई आहे म्हणून. पण मुक्ता तू सहन नाही करायचं. इनफॅक्ट मी ती वेळच येऊ देणार जेव्हा मी तुझ्या भांगात कुंकू घातलं, तेव्हाच तुझ्या सन्मानासाठी झटायचं वचन घेतलंय. आपल्यामुळे कुणाचा जीव जात असेल मुक्ता, त्यापेक्षा आपण हे घर सोडून इथून निघून जाऊ. म्हणजे आमच्यामुळे तर कोणाला त्रास होतोय ना, तर हे बघायची माझी इच्छाच नाहीये. त्यापेक्षा आम्ही इथून दूर निघून जाऊ जिथे कोणीच आमचं नसेल. सगळेच परकी असतील, कोणाच्या जगण्या मरण्याचे आरोप आमच्यावर होणार नाहीत आणि आमच्या दुःखामुळे कोणाला त्रास पण होणार. मुक्तानं कुणासमोर झुकण्यापेक्षा ना मी हे नक्कीच करेन. खाव एवढाच अशी तू मोठी आहे, पण आपल्या माणसाने दिल्यामुळे लय वेदना देत राहतो. मुक्ता, अगं जड तर जाणारच ना, कारण ह्या घरातल्या हुकुमशाही विरुद्ध लढताय तुम्ही दोघं. या घरातल्या स्त्रियांना स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार नाही, स्वतःच्या इच्छा बोलून दाखवण्याचा अधिकार नाही, स्वतःच्या कुठल्या गोष्टी सांगण्याचा अधिकार नाही. आता जर सासूबाई असते तर काय म्हणाले असते माहितीये? तुम्ही दोघांनी जी लढाई सुरू केली ना ती अजिबात थांबू नका, असेच लढत राहा. मोठी आहे तुम्ही. हो मुक्ता, सारंग मलाही असं वाटतं की तुम्ही दुसराच पर्याय निवडावा. कारण हारडा फक्त तुमचा नाहीये, घरातल्या प्रत्येकासाठी आहे, पुढच्या सगळ्या पिढ्यांसाठी आहे. तुम्ही दोघांना आमच्यासाठी आशेचे किरण आहात. तुमच्या लढ्यामुळे या घरात बदल घडला ना तर पुढची प्रत्येक पिढी तुमची ऋणी असेल. मला तुमच्या दोघांमध्ये ना शिवपार्वतीचा भास होतो. तसंच दोघे प्रेमळ आहात, अन्यायाविरुद्ध लढणारे आहात, दुसऱ्यांचं भलं चिंतणारे आहात. आणि माझी खात्री आहे सारंग, मुक्ता तुम्ही तुमचा लढा कधीही थांबवणार नाही. तो लढत राहत आणि कायम जिंकाल. आणि मुक्ता, एक तू या घरची सून असलीस ना तरी रांधा वाडा उष्टेकडा ह्याच्यामध्ये अडकलेली मला अजिबात आवडणार नाही. आम्ही आमच्या मनाला कुलूप घातलं ग, जिभेला साखळी बांधून घेतली, पण तू अजिबात असं काही करू नकोस. मुक्ता, आज जशी तू उभी राहिलीस ना तशी मी का नाही राहिले उभी? तुझ्यात मी स्वतःला बघते कायम. माझा कायम पाठिंबा असेल बाळा तुला. फक्त एक कर, या घराला आम्हाला सोडून त्याचा विचारही नको करूस. आम्ही सगळे पोरके होऊन जाऊ ग. मोठी आहे मी कुठंच जाणार नाही. तुमचा असा आधार मिळाला, लढायला शब्दांचं बळ मिळालं ना तेवढंच पुष्कळ आहे. या घरात आल्यापासून
आम्ही दोघं याचीच तर वाट बघत होतो. तुम्ही बंदिस्त होताना तुमची कवी आम्हाला पूर्ण खचून टाकत होती. आई मी मुक्ताच्या गावी असताना तुम्हाला फोनवर सांगितलंच की सारण काहीही झालं ना तरी मुक्ताला घेऊनच परत येईल. आणि त्यानंतर मी जास्त जिद्दीनं उभा राहिलो. आपण एक करायचं का? आपण मुक्ताला रावसाहेबांच्या समोरच बोलावून घेऊ आणि तिला भेट म्हणून देऊन टाकू, म्हणजे कुणाला काही वेगळं वाटायचं नाही. हा चांगला उपाय आहे. हा, पण हे करण्याआधी ना आपण जे काही करतोय ते मुक्तेला सांगायला पाहिजे. मुक्तेला विश्वासात घ्यायला पाहिजे आपल्याला. नाहीतर काय होईल, यावरून काहीतरी राव साहेबांनी काय खोदबा काढला तर मुक्ताला सांगू बाई तू शांत राहा, है ना. उगाच त्या भांडणावरून परत त्या आजीला काय व्हायला नको. वय ना, पण नाही ती ऐकन आणि आपण तिला दागिने पण घ्यायला सांगू. आई राजा, देवी आई, सगळं ठीक कर ग. गायत्री, तुला कॉलेज असेल ना, तुझा मी आहे. तुम्ही पण जा आणि एखादी झोप घ्या. मी आहे ना इथं. काळजी करू नकोस. हे बघ, मला आजी सोबतच राहावंसं वाटते. आणि तुझ्यावर खूप जबाबदारी आहे. रावसाहेबांना सहन करत तुला या घराकडे पण लक्ष द्यायचं. त्यांना बरं वाटतं एवढं जरी समजलं ना तरी काळजी मिटन. बरी येते आता, झोप पण लागली. देवी आई, लय उपकार झाले. आजीचा लय जीव आहे आपल्या सगळ्यांवर, लय काळजी आपल्या सगळ्यांची. तरी या वयात त्यानं नको त्या गोष्टी सहन करायला लागत्या. आजीला पण चांगलं आनंदी आयुष्य जगायचा हक्क आहे. तो हक्क मी तुम्हाला द्यायचा जीवतोड प्रयत्न करणार. देवी आई, आजीच्या बाबतीत तरी परीक्षा नको बघू. काय वाटेल जे काही मोठे अडथळे येतील त्याचा त्रास आजीला पण होणार आहे. पण आता इथून पुढं आजीच्या बाबतीत चांगलंच घडायला पाहिजे. हे जे काही जबाबदाऱ्या घेण्याचं म्हणताय ना, ते माझ्या मनाला एवढं काही पटलं नाही हो. नाही म्हणजे माझं तसं काही नाही, पण काहीतरी ना चुकल्यासारखं वाटतंय. माधू ग माधू, कसं आहे ना माधवी, तू तुझ्या मेंदूचा वापर जास्त करू नको. काय नाही, तो एक दिवस तुझ्या मेंदूला वाटायचो आपला इतका कसा वापर होतोय, आपलं काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय. निघ निघ. रावदादांना जाऊन भेटते. तू आशाला निरोप दे आणि तू जाऊन दादांना सांग. बरं झालं, बरं झालं. तू दादांना समजवशील ना? मी आहे ना, काही काळजी करू नको. जाऊन दादांना नीट सांग. जा 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 जा. बरं झालं. विकी, ते दागिने आहेत ना 20-22 लाखाचे तरी असतील. तू म्हणजे ना दागिन्याची चुंबक आहेस. इश्य नाही, कसे अगदी आपल्याकडे खेचून आले आहेत. बरं मी काय म्हणतो, आता कल्टी मारूया.
खेळती मारी आहे म्हणजे जुगारात तुम्ही परत हरणार, आपला हात मोकळा, मग ते मोकळे हात घेऊन इथे यायचं, दादाकडे भीक मागायची, म्हणजे दादा आपल्याला उभा चिरतोय. मग कशाला घेतलीस दागिने? ठेवणार आहेस ना ते? नाही हो, माझ्या डोक्यात ना एक भन्नाट प्लॅन आहे. दादाच्या तिजोरीत रास पैसा आहे. काय? हो, हार्ड कॅश. मी बघितलाय स्वतःच्या डोळ्यांनी. एक दिवस मोठा डल्ला मारायचा, सगळं गोळा करायचं, एका पोत्यात भरायचं आणि इकडनं फुर्र महाराष्ट्र सोडूनच निघून जायचं. दादाच्या हाताला लागलो ना तर आपली राख झाली म्हणूनच समजा. सारखी सारखी त्यांची मला भीती घालू नकोस. त्यापेक्षा पुढे काय करायचं आणि कसं करायचं हे ठरवूया. थांब, मी दार लावून येतो. म्हणजे ही दोघं काहीतरी वाईट विचाराने इथं आलेत. पण ताई स्वतःच्याच घरात असं का करतेयत? यांचा डाव काय असणार आहे? सावध करायला पाहिजे, मोठ्या मालकांना, नाहीतर यांना सांगायला पाहिजे. हा, नाही, काही नाही करायला पाहिजे. जोपर्यंत मला खात्री होत नाही तोपर्यंत कोणालाच काही सांगण्यात अर्थ नाही. नाही, मीच काहीतरी चुकीचं किंवा अर्धवट ऐकलं असणार. काय झालं? असे अचानक का आलात? हे बघ, जे काय घडलंय ते आपल्या दोघांमध्ये. भांडण आपल्या दोघांचं आहे, पण घराकडे का दुर्लक्ष करतेस तू? हा, काय म्हणताय तुम्ही? काय म्हणायचं म्हणजे? घराची जबाबदारी कशी काय टाळू शकतेस तू? ठीक आहे, माझ्याकडे लक्ष नाही तुझं, पण घराकडे दुर्लक्ष कसं करतेस तू? अजूनही तुझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र आणि कपाळावरचं कुंकू माझ्या नावाचं आहे, विसरू नकोस. ते विसरलेले नाहीच आहे मी. तुम्हीच म्हणाला तर कुंकू पुसून टाक, पण मी कुंकू पुसले नाही अजून. आता काय झालं ते सांगितलं ना तर बरं होईल. मी काय तुझं रिपोर्टर आहे? उठसूट तुला येऊन बातम्या द्यायला? तुला समजत नाही काय चाललंय ते? की ते माझ्याशी भांडत बसण्यापेक्षा बाहेर जाऊन घराची जबाबदारी का नाही घेत तू? पण तुम्हीच माझ्या जबाबदाऱ्या काढून आर्याला दिल्यात ना. हे ऐकवणार हे माहित होतं, ह्याचीच वाट बघत होतीस तू. हे जे काय तू बोलतेस ना ते त्या म्हातारी आणि मुक्तामुळं. त्यांच्यासारखेच पंख फुटलेत तुला. त्यांचं नाही माहिती मला. माझे स्वतःचे पंख हे मंगळसूत्र आणि कुंकू याच्यामध्ये जखडले गेलेत. काय झालं दाजी? काही नाही दाजी, काही दिवसांपूर्वी या घरामध्ये सगळं मिटवण्याकरता आम्ही आलो होतो. म्हटलं सगळं जिथल्या तिथे झालं की आपण आपल्या घरी जावं, पण काही राक्षसी हव्यासा पुढे हे सगळं संपेल असं वाटत नाहीये दाजी. म्हणून म्हटलं तुम्हाला विचारावं आणि आपल्या घरी निघून जावं. तुमची खूप काळजी वाटते दाजी. तुम्हाला कोणी जायला सांगितलं का? नाही, तसं नाहीये दाजी. हा, मग झालं तर कोणी कुठे जायची गरज नाहीये. आणि तुमची मदत मला केव्हाही लागू शकते, माहिती आहे ना तुम्हाला. आणि असंही सगळ्या बायकांची जबाबदारी अंबिकानं घेतलेलीच आहे, तर अजिबात काळजी करू नका. तुझं काय इथे झालं ना तर निघ निघ, ते घेऊन जा. जायची गरज नाही.
ही माझ्याकडे अशी का पाहते? काही संशय तर आला नसेल ना? सावध राहावं लागेल. आई, अण्णा, आई अण्णा, मला तुम्हाला भेटायची लय इच्छा असते, पण तुम्ही घरी निघालात का एवढ्या लवकर? काय झालं? तुम्हाला कोणी जा म्हणून सांगितलंय का? नाही नाही, देवी आईच्या कृपेने तसं काही झालेलं नाहीये. आणि पुरी तू पण असं काही येडा वाकडा विचार करू नको. आणि तुझ्या घरचे एवढे पण वाईट नाहीये. आणि आम्ही काही जर राहायला आलो नव्हतो, पुरीच्या सारखी 2 मिनिटं टेकून यायला पाहिजे. पण ठीक आहे, ज्यासाठी आलो होतो ते अण्णा, तुम्ही काहीतरी लपवताय माझ्यापासून. काय ते सांगा ना. लपवायचं असं काय नाही पोरी. तुला सांगायची भीती वाटते. म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास नाही? अगं तसं नाहीये पोरी, पण जे काय आमच्या डोळ्याने आम्ही पाहिलं, तू मोठ्या मालकांच्या समोर अशी त्यांना सांभाळ तुला लावला. मान्य तू त्यांच्या पुढे तशी आठ ठेवली होती, पण तुला सांगतो बाळा, जे चाललंय ना ते लय वाईट चाललंय. बस अण्णा, म्हणून तुमचा माझ्यावर विश्वास राहिला नाही. अगं हाडला ना, तसं नव्हतं म्हणायचं. तू ग काही बाई विचार करू नकस. अण्णा म्हणताय तू विषय जरा नाजूक आहे. तू का राग डोक्यात घेऊन वेगळा विचार करू नकस. आई, अण्णा, काय ते सांगा ना पटकन. माय भीती वाढून राहिली. ठीक आहे, तू यासाठी तुला लग्नात आम्ही काहीच देऊ शकलो नाही. आमच्याकडून भेट आहे. हे एक आज मी बोलणार. आलं, देवी आईने चंडमुंड राक्षसाचा वध करून त्याच्या चमडीपासून संबळ बनवला. आज तो संबळ आम्ही गोंधळात वाजवतो. आपल्या हातून एवढं चांगलं घडू शकतंय त्यांना आधीच समजलं असतं ना, तर ते आज जिवंत असते. अजूनही वेळ गेलेली नाही. ते पाच कर आता. काय म्हणायचं काय तुला? तेच की मेल्यावर निर्जीव होऊन कोणाच्या तरी कामी येण्यापेक्षा जिवंत असताना कोणाच्या तरी कामी या. वाईटातून चांगले व्हा. वाईटाच्या मरणाला वध म्हणतात, चांगल्या माणसाच्या मरणाला बलिदान म्हणतात. जिवंतपणीच राक्षस नाही, चांगले माणूस व्हा. मुक्ता, मला तिला चुकीचं बोललेली आहे. आता यासाठी मी तिला स्वतः कधी माफ करू शकत नाही. तिची चूक माफ करण्यासारखी नाहीच आहे. पण मी तिच्या जीवाची भीक मागतो मालक, तुमच्याकडे तिला काही करू नका. नाही करणार. त्यासाठी माझी पण एक अट आहे.
तुला माझे पायताण चाटून माझी माफी मागावी लागेल. जर माझ्या हातून तुमच्यापैकी कोणाचाही जीव जाऊ नये असं जर वाटत असेल तर एवढा एकच पर्याय शिल्लक आहे. पायताण चाटायचं आणि माफी मागायची. दामू काका काय झालं? माझ्या पोरीला माफ करा मालक. माफी तेव्हाच मिळेल तुझ्या पोरीनं हे सगळं घडताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे. तिला कळलं पाहिजे. नाही, मी नाही पाहू शकणार. मग ते बाईच्या जातीला ह्या परीक्षा नव्या नाहीत ग. मागावळ नाही सण होणार मला. मग ते तुझ्या बापाला जिवंत पाहायचं असेल तर मागावळ. मग ते मागावळ. हा, नीट डोळे उघडून बघ. बघते रे ती. आता शांतपणे आत्माराम माझी चप्पल चाटू शकतो. अण्णा अहो काय करताय? उठा उठा अण्णा. तू का थांबवतोस त्यांना? हे बघा प्लीज मला माफ करा. म्हणजे मला चुकीचं नका समजू. मी दादांचा प्रत्येक शब्द पाळतो कारण दादा माझ्यासाठी गुरुस्थानी आहेत. मला त्यांचा हेवा वाटतो आणि मी त्यांचा जास्त आदर करतो. म्हणून तुमचा जो काही अपमान झाला त्यासाठी माझा पाठिंबा आहे असं अजिबात नाहीये. प्लीज असं काही समजू नका. जे काही झालं ते चुकीचंच होतं. म्हणून मी स्वतः दादांशी बोललो. त्यांना म्हणालो की आत्मारामचं कुटुंब म्हणजे हे मुक्ताचं कुटुंब म्हणजे आपलंच कुटुंब नाही का. मग त्यांना असं आपल्या दारातून मन दुखावून घालून देणं हे काही बरोबर नाही. अशाने आजवर जो काही आपण दानधर्म केलाय त्याच्या पुण्याला काहीच अर्थ नाही राहिला. आजवर आमच्या दारातून कोणीच रिकाम्या हाताने कधी गेलं नाही. हो ना सारंग? म्हणजे तुळशीचं पान का असे ना हातावर असायचंच. आणि आज आत्माराम तुमच्या कुटुंबियांना असं निराश होऊन जाताना पाहिलं आणि मला ते काही पटलं नाही. अच्छा काय म्हणाले ते? अरे ते माझ्यावर ओरडले, चिडले, पण त्यांना माझं म्हणणं पटलं आणि म्हणूनच ते तुम्हाला भेटायला इथे येत आहेत. माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरंच सांगतोय
आता दादा इतक्यात येतीलच. तोपर्यंत मी तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतो. हा नाही, आता घास पण गिळवणार नाही आम्हाला. आम्ही थांबतो, पण जास्त वेळ लावू नका. स्वतःच्या जीवाचंच वज वाटायला लागले आता. पण मोठे मालक इथं आम्हाला भेटायला नाही आले तरी चालन. मालक आहेत ते आमचे, आमचा काय राग नाही त्यांच्यावर. आत्माराम, हे तुमचं झालं, पण दादांना वाईट वाटत असेल आणि तुम्ही जर असं निघून गेला तर त्यांचं मन त्यांना खात राहील. हे बरोबर आहे का? मला काय वाटतंय, सारंग थोडा वेळ यांना प्लीज आराम करू दे. तुम्ही आराम करा, मी येतो. आणि सारंग, आजीकडे जाशील का? अरे आजीला तुझी जास्त गरज आहे. प्लीज तुम्ही आराम करा. हा, मी येतो. दादा येतील.